मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम चमचमीत एकदम टेस्टी अशी अमृतसरी स्टाईल मध्ये छोले भटुरे। नाव ऐकूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं असेल, माझ्या तोंडाला तर नक्कीच सुटलेलं आहे। कारण अमृतसरी स्टाईल मध्ये बनवलेले जे छोले असतात ना, ते एकदम टेस्टी लागतात, खायला मस्त मजा येते। आणि त्याचबरोबर टम असा फुगलेला भटुरा जो असतो ना, तो पण एकदम टेस्टी लागतो। एकदम मस्तपैकी टम असा फुगलेला भटुरा कसा बनवून घ्यायचा हे पण मी तुमच्या बरोबर या व्हिडिओ मध्ये शेअर केलेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमचा पण भटुरा एकदम मस्तपैकी टम असा फुगलेला बनेल। चला तर मग बोलण्यामध्ये जास्त वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला भटुरे बनवण्यासाठी ना एकदम मस्तपैकी मऊदार असं पीठ मळून घ्यायचंय। तर त्यासाठी मी इथं घेतोय 6 वाटी मैदा। आता या मैद्याच्या पिठामध्ये जवळपास 1 वाटी दही टाकून घेतो। त्याचबरोबर यामध्ये 2 ते 3 चमचे बारीक रवा, 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ आणि आता सगळ्यात शेवटी थोडासा, म्हणजे अगदी थोडासा खाण्याचा सोडा, म्हणजे आपण ज्याला बेकिंग सोडा म्हणतो, तो सोडा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण यामध्ये टाकलेला दही, साखर आणि बेकिंग सोडा यामध्ये टाकला ना, तो सगळा पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाला पाहिजे, तोपर्यंत चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता या पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जे आहे ना, एकदम मऊदार असं मळून घ्यायचं आहे। त्यामुळे पिठामध्ये ना पाणी अगदी थोडं थोडं करून टाकायचं आणि एकदम चांगल्या प्रकारे पीठ मळून घ्यायचं। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मऊदार आणि थोडंसं पातळ पीठ मळून घ्यायचं। यामध्ये आपण टाकलेला आहे रवा, त्यामुळे मित्रांनो हे पीठ आपण जेव्हा मोरण्यासाठी 1 तासभर ठेवून देतो ना, तेव्हा आतमधला रवा काय करतो, पाण्याचा अंश ओढून घेतो आणि पीठ त्यानंतरनं थोडंसं घट्ट होतं। त्यामुळे आधीच थोडंसं आपण पातळ मळून घ्यायचं पीठ। आता या पिठावरती 2 ते 3 चमचे मी तेल टाकून घेतो आणि तेल पिठावरती चांगल्या प्रकारे सगळीकडून लावून घेतो। त्यामुळे पीठ चांगल्या प्रकारे मुरलं जातं आणि त्याचबरोबर पीठ वरून सुकणार पण नाही। आता पिठावरती चांगल्या प्रकारे तेल लावून झालेले, वरून झाकण लावून द्यायचं आहे आणि 1 तासाभरासाठी ना पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय, छोले घेतलेले आहेत, 2 वाटी छोले घेतले होते आणि 2 तासापूर्वी मी हे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। आता छोले चांगल्या प्रकारे एकदम मऊदार असं चांगलं भिजून रेडी झालेले आहेत। आता मी इथं कुकर घेतलेले आहे, या कुकरमध्ये भिजवलेले छोले टाकून घेतो आणि त्याचबरोबर यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी टाकून घेतो। आता मी यामध्ये काही खडे मसाले टाकून घेतोय। तर त्यामध्ये सगळ्यात आधी चक्रीफूल, जावित्री, दालचिनी, मोठी इलायची, तमालपत्र, लवंग, काळी मिरे आणि छोटी इलायची। आता मी इथे एक कापड घेतलेले आहे, या कापडामध्ये 1 चमचा चहा पावडर टाकून घेतो आणि त्याचबरोबर मागाशी जे खडे मसाले दाखवले होते ना, ते सगळे खडे मसाले यामध्ये टाकून घेतो। कापड अशा प्रकारे थोडंसं फोल्ड करून घेतो आणि या कापडाला थोडंसं लूज असं गाठ मारून घेतो। आणि कापड जेव्हा आपण फोल्ड करून घेत असतो ना, ते पण चांगल्या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण ही मसाल्याची पोटली ना कुकरमध्ये टाकून घेतो, तेव्हा कुकरच्या प्रेशरमुळे ना गाठ वगैरे सुटली नाही पाहिजे। आता मसाल्याची पोटली कुकरमध्ये टाकून घेतो आणि त्याचबरोबर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतोय। आता कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत छोलेला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे। मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या। आता मी काढून घेतलेले छोले जे आहे ना, चांगल्या प्रकारे आणि एकदम मऊदार असं शिजलेलं आहे। जर एखाद्या वेळेस छोले चांगल्या प्रकारे शिजले नसतील ना, तर मग अजून 1 ते 2 शिट्ट्या लावून घ्यायच्या आणि छोले चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे। आता इथं तुम्ही बघू शकताय, मी एक कढई घेतलेली आहे, या कढईला चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। एकदा का कढई चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये 6 चमचे तेल टाकून घेतो आणि तेलाला पण चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। एकदा का तेल पण चांगलं मीडियम गरम झालं ना, आता यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर अर्धा चमचा अजवाईन टाकून घ्यायचा आणि आता यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि त्याचबरोबर यामध्ये बारीक कापलेली 1 हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि आता हे सगळं तेलामध्ये 1 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। म्हणजे या तेलामध्ये टाकलेली हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट याचा जो फ्लेवर असतो ना, चांगला सुटला पाहिजे। आता या तेलामध्ये बारीक कापलेला 1 वाटी कांदा टाकून घ्यायचा। आता या कांद्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा चांगला मऊ पडला पाहिजे आणि त्याचबरोबर कांद्याला थोडासा तांबूस असा कलर सुटायला पाहिजे, तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे कांदा मऊ होईपर्यंत आणि आता कांद्याला थोडासा
चांगला तांबूस असा कलर पण येतोय तोपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे। आता या कांद्याबरोबर 1 वाटी टोमॅटो प्युरी टाकून घ्यायचे, म्हणजे टोमॅटोचा पेस्ट टाकून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं याला। आता या टोमॅटोच्या प्युरीमध्ये ना खूप सारं पाणी असतं, हे पाणी कमी होऊन मसाला चांगल्या प्रकारे घट्ट होईपर्यंत आणि त्याचबरोबर मसाल्यामध्ये ना तेल सुटायला पाहिजे तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, टोमॅटोच्या पेस्टला पण चांगल्या प्रकारे परतून घेतलेलं आहे। आता मी यामध्ये 1 ते 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकून घेतो, त्याचबरोबर यामध्ये थोडीशी हळदाची पावडर टाकून घ्यायची आणि आता सगळ्यात शेवटी छोले मसाला यामध्ये टाकून घ्यायचा 1 चमचा। जर मित्रांनो तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल ना तर तुम्ही लाल मिरचीची पावडर पण वापरू शकता, त्याच्यामुळे पण एकदम छान अशी आणि मस्त अशी टेस्ट येते। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय मसाला चांगल्या प्रकारे परतून घेतल्यामुळे ना आतमध्ये तेल सुटायला चालू झालेलं आहे आणि मसाला पण चांगला घट्ट झालेला आहे। आता मित्रांनो यामध्ये मी छोले टाकून घेतो 2 मोठे चमचे। जे छोले आपण शिजवून घेतले होते ना कुकरमध्ये ते यामध्ये टाकून घेतलेले आहेत, मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो आणि त्याचबरोबर हे जे छोले टाकलेत ना यांना चांगलं स्मॅश करो। अशा प्रकारे छोले फोडून घेतल्यामुळे छोल्यांचा जो फ्लेवर असतो ना तो मसाल्यांमध्ये म्हणजे ग्रेव्हीमध्ये चांगला उतरतो आणि ग्रेव्हीचा जो टेस्ट येतो ना तो एकदम भारी येतो, त्यामुळे ग्रेव्ही चांगली घट्ट होती आणि पाणीदार नाही बनत। आता मी शिजवून घेतलेले सगळे छोले आणि त्यामधलं जे पाणी आहे ना या मसाल्यामध्ये टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घेतो। हा 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 मस्त मसाल्यांचा असा वास येतोय, अख्ख्या घरभर दरवळतोय मसाल्यांचा वास, एकदम मस्त झालेली आहे ग्रेव्ही। आता या ग्रेव्हीला अजून एक 5 ते 10 मिनिट चांगल्या प्रकारे मी शिजवून घेतो, म्हणजे चांगली घट्ट होऊन जाईल। आता मित्रांनो इथं तुम्ही बघू शकताय ग्रेव्हीला चांगल्या प्रकारे मी शिजवून घेतलेले आहे। आता यामध्ये मी स्लीट केलेल्या 3-4 हिरव्या मिरच्या टाकून घेतोय आणि त्याचबरोबर अर्धा लिंबू यामध्ये मी पिळून घेतो आणि आता सगळ्यात शेवटी मस्तपैकी यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं सगळं। तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम मस्तपैकी एकदम टेस्टी एकदम चमचमीत अशी छोले रेडी झालेले। हे छोले आपण अमृतसरी स्टाईलमध्ये बनवल्यामुळे ना टेस्टला एकदम भारी झालेले आहेत, म्हणजे एकदम अप्रतिम। आता मित्रांनो आपण भटुरे बनवून घेऊयात। एकदम मस्तपैकी मऊदार असं पीठ आपलं मुरलेलं आहे, जेवढं चांगल्या प्रकारे आपलं पीठ मुरेल आणि चांगलं मऊदार बनेल ना तेवढंच आपले जे भटुरे आहेत ना एकदम चांगल्या प्रकारे फुलतात। आता मी इथं थोडंसं तेल लावून घेतो हाताला, म्हणजे पीठ वगैरे चिटकणार नाही हाताला। आता मी इथं कणकाचा गोळा घेतो, एकदम मीडियम आकाराचा करून घेतलेला आहे गोळा। अशा प्रकारे थोडंसं त्याला गोळा चांगल्या प्रकारे गोल करून घेतो। आता हा कणकाचा गोळा कोळपाटावरती ठेवून घेतो आणि वरून आणि खालून चांगल्या प्रकारे तेल लावून घेतो याला। आता या आपल्या भटुऱ्याला चांगल्या प्रकारे लाटून घ्यायचं आहे, थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं आहे आणि भटुऱ्याचा आकार जो आहे ना तुम्हाला जसा पाहिजे आहे तसा करून घ्यायचा आहे। गोलाकार पाहिजे असेल तर गोलाकार करून घ्यायचा, नाहीतर थोडासा लांबट पाहिजे असेल तर लांबट करून घ्यायचा। भटुऱ्याची जाडी नॉर्मल चपातीपेक्षा थोडी जास्त ठेवायची, त्यामुळे भटुरा तेलामध्ये चांगला फुगतो टम्म असा। आणि त्याचबरोबर मित्रांनो तेल जे आहे ना एकदम कडकडीत तापून घ्यायचं आहे, तेलामधून धूर आला पाहिजे तोपर्यंत चांगलं तेल तापून घ्यायचं आहे। आता मी भटुरा तेलामध्ये अलगदपणे सोडून देतो। तेलामध्ये सोडल्या सोडल्या झाऱ्याने काय करायचं, भटुऱ्याला अशा प्रकारे खाली तेलामध्ये दाबत राहायचं, त्यामुळे वरच्या साईडनी भटुरा चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळला जातो आणि फुगायला चालू करतो। हे बघा मित्रांनो तेल जे आहे ना चांगलं कडकडीत असं गरम असेल ना तर मग अगदी 20 ते 30 सेकंदामध्ये भटुरा चांगला तळला जातो आणि टम्म असा फुगतो। आता इथं तुम्हीच बघितलेलं आहे, अगदी हार्डली म्हणजे किती 20 सेकंद झालेले आहेत। एका साईडनी चांगल्या प्रकारे फुगला आणि आता दुसऱ्या साईडनी पण चांगल्या प्रकारे मी तळून घेतो, म्हणजे भटुऱ्याला दोन्ही साईडनी चांगला असा गोल्डन कलर आला पाहिजे। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय भटुरा जो आहे ना दोन्ही साईडनी चांगल्या प्रकारे तळलेला आहे आणि त्याचबरोबर टम्म असा फुगलेला आहे। आता मित्रांनो अजून एक भटुरा मी तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घेतो, तुम्ही एकदा बघून घ्या। मग काय मित्रांनो फुललाय की नाही भटुरा एकदम फुग्यासारखा टम्म असा, मस्त झाला की नाही। तुम्ही पण अशा प्रकारे भटुरा तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा।
तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने एकदम चमचमीत आणि टेस्टी अशी अमृतसरी स्टाईलमध्ये छोले रेडी झालेले आहेत आणि त्याचबरोबर टम्म असा फुगलेला फुग्यासारखा भटुरा रेडी झालेले आहे. टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहेत. तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका. मग काय मित्रांनो, कसा झाला छोले भटुऱ्याचा रेसिपी? एकदम मस्त झाला की नाही? अमृतसरी स्टाईलमध्ये बनवलेले छोले एकदम टेस्टी लागतायत, एकदम मस्त मसालेदार लागतायत आणि त्याचबरोबर टम्म असा फुगलेला भटुरा जो आहे ना, एकदम मस्त बनलेला आहे. छान वरून कुरकुरी झालेले आहे, आतून मस्त फुललेलं आहे आणि मऊदार झालेले आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण अशाच प्रकारे छोले भटुरे तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा छोले भटुऱ्याचा रेसिपी कसा झाला तो. चला तर मग मित्रांनो, जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.